आता एक महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी दावोसमध्ये रवाना झालेले आहेत। मात्र उद्योगमंत्री उदय सामंत हे आज दावोससाठी रवाना होणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामधील दोन मोठे नेते हे वेगवेगळ्या मार्गाने दावोससाठी रवाना होतात। दरम्यान फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून खासदार संजय राऊत यांनी घणाघात केलाय। दावोसमधून गुंतवणूक तर येत नाही, मात्र यांची सगळी गुंतवणूक निवडणुकीमध्ये असते अशी टीका त्यांनी केली आहे आणि त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले। आपण पाहूया। डावोसला ते आहेत काय गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात। ते अनेक वर्ष डावोसला जातात, पण गुंतवणूक का महाराष्ट्रात दिसत नाही कुठे। त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची, नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत। त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही। आणि डावोसला बसून पण ते महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून, तर डावोसला जाता कशाला? मग इथे बसून डावोसची इन्व्हेस्टमेंट आणा ना तुम्ही। झोपून उठलं त्यांना तेच काम आहे, आरोप करायचा। वस्तुस्थिती अशी आहे की देशातला सर्वात जास्त गुंतवणूक असणारा महाराष्ट्र होतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये मागच्या डावोसच्या दौऱ्यामध्ये 17,50,000 कोटी रुपयाची जी गुंतवणूक झाली त्यापैकी बऱ्यापैकी MOU हे क्रियान्वित झाले आहे। त्यामुळं चांगल्या पद्धतीचं इन्व्हेस्टमेंट आहे, चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट होते आहे, चांगल्या पद्धतीचं इंडस्ट्री येत आहे। मी स्वतः महसूल मंत्री म्हणून कितीतरी जागा या वर्षभरात दिल्या आहेत इंडस्ट्रीला, MIDCला जागा दिल्या आहेत। त्यामुळे जेवढ्या जागा महसूल मंत्री म्हणून मी दिल्या आहेत, सरकारने दिल्या आहेत, देवेंद्रजींनी दिल्या आहेत, आमच्या सरकारने दिल्या आहेत,